जेव्हा तुम्ही मान्य करता की मला माहीत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सत्याच्या शोधाच्या मागे लागता. आणि सत्य हे ज्ञानातून निर्माण होतं. सत्य माहितीतून कधी उपलब्ध होत नाही. या जीवनाचं उद्दिष्ट काय, याचा शोध म्हणजे जीवन आहे. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल तर त्याची पहिली कंडिशन आहे मला माहीत नाही. जेव्हा स्वतःची बुद्धी शरण जाते तेव्हा ही विश्व बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये उतरते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रकृती नाही आहे. तुमच्यावर जर सत्य जर उमटायचं असेल तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल, हे सिद्ध करावं लागेल स्वतःला की मला काहीच माहिती नाही, मला काहीच माहिती नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बुद्धीला कस लावावं लागेल. ही सृष्टी किती मोठी आहे याचा काही अंत नाही आहे. मानवी बुद्धीच्या पलीकडे तिचा शोध घेतला जाऊ शकतो. मानवी बुद्धी त्याच्यासाठी फार तोकडी आहे. जे समोर आहे त्याचा आनंद मिळत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण पहिले आपली पाठी कोरी केली पाहिजे. हे स्वीकारलं पाहिजे की मला माहीत नाही, तरच तुम्ही सत्याच्या कुठेतरी जवळ जाल. का बरं सत्य पाहिजे आम्हाला? कारण सत्यामध्येच आनंद लपलेला आहे. जिवंतपणे ठरवा, शोधा सत्य काय. तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर पहिली तुमची पाठी कोरी करा. आणि आता पण त्याच्यात साठवलं ना ते सर्व बाजूला सारा, जागा करा सत्यासाठी. तुमचं अंतःकरणची पाठी आहे ना ती कोरी करा. सत्य आपोआप उमटतं. जे जे आपण करतो ते कर्म आहे, कारण कर्ताभाव पाठीमागे. जे प्रकृती आपल्याकडून करून घेते तो धर्म आहे. प्रारब्ध म्हणजे या जन्मासाठीचं खर्च करावयाचं कर्म. आणि संचित म्हणजे तुमचं आत्तापर्यंत अनंत जन्माचं सगळं एकत्रित झालेलं कर्म. तर संचित तुमचं वेगळं आहे आणि प्रारब्ध वेगळं आहे. मग प्रारब्ध कर्म तुमचं जर संपून टाकलं तर तुम्ही निरोगी असले तरी उद्या मरून जा. कारण तुमच्या जगण्याचा मेन पाया काय आहे, तुमचं प्रारब्ध कर्म आहे. ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध कर्म संपलं तुमचा विषय संपला. तुम्ही परत नवीन जन्म तुमचा. हे खातं क्लोज करून नवीन खातं फेडा. लहान मूल अबोध असतं, त्याच्या पुढे तुम्ही 100 रुपयाची नोट ठेवा, 1000 रुपयाची ठेवा, 500ची ठेवा, त्याला काही फरक कळतो का? नाही. तसं आमचं जीवन अबोध आहे. मित्र हो, एकदा सद्गुरूंना एका कॉलेजच्या तरुणाने प्रश्न विचारला की सद्गुरू, मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय, या जीवनाचं सत्य काय? तर सद्गुरूंनी त्याला उलट प्रश्न केला की तुला काय वाटतं, तुला काय उद्दिष्ट वाटतं तुझ्या जीवनाचं? त्यावर तो म्हटला, मला इथे आता मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, मला संशोधन करायचं आहे. बरं ठीक आहे, तू संशोधन केलं, पुढे काय? मग मला एक चांगल्या कंपनीमध्ये मोठे पॅकेज मिळेल. ठीक आहे म्हणे, चला आता माझी क्षमता आहे, तुला मोठं पॅकेज पण मिळून दिलं, पुढे काय? मग काय नाही, मी गाडी घेईल, बंगला घेईल, माझं लग्न करेल, करिअर उभं करेल. ठीक आहे, आणखीन 20 वर्ष गेली, तू सगळं उभं केलं, आता पुढे काय? पुढे काय बस एवढंच नाही. पुढे काय? आता तुझं उद्दिष्ट पूर्ण झालं, पुढे काय? तू जिवंत तर आहेस ना? तो म्हणे मला माहीत नाही. आणि हेच महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही मान्य करता की मला माहीत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही सत्याच्या शोधाच्या मागे लागता. कुठलंही भांड जर भरायचं असेल तर त्याची पहिली कंडिशन काय? रिकामं करायचं. हे भांड तुम्हाला रिकामं करावं लागेल, तेव्हा तिथे सत्य प्रवेश करू शकतं. एकच अट आहे, रिकामं करा. जेव्हा तुम्ही आले तेव्हा रिकामंच होतं. तुम्ही जन्माला आल्यानंतर परिवाराने, कुटुंबाने, आईवडिलांनी, समाजाने, शिक्षकांनी भरलं. तुम्ही तुमच्या अनुभवाने पण भरलं, धारणांनी भरलं, मान्यतांनी भरलं. आता तुमची मेमरी एवढी फुल झालेली आहे की नवीन डेटाला जागाच नाही आणि म्हणून हँग होतं ते. तर पहिली गोष्ट अशी आहे का तुमच्याकडं सगळं माहितीचं जाळं आहे, ज्ञान तर काहीच नाही आहे. आणि सत्य हे ज्ञानातून निर्माण होतं. सत्य माहितीतून कधी उपलब्ध होत नाही. आणि म्हणून पहिली पात्रता ही आहे की तुम्हाला भांड रिकामं करावं लागेल, पात्र रिकामं करावं लागेल. पात्र रिकामं करणं म्हणजे काय हो? म्हणजे हे मान्य करणं की मला काहीच माहिती नाही. आज प्रत्येक वादविवादाचा अंत जो होतो तो एक जण कबूल करतो की मला माहीत नाही, तिथे त्याचा अंत होतो.
तोपर्यंत तो तर्क लावत राहतो. कोंबडी आधी का अंडा आधी? ज्यावेळेस पहिल्यांदा जन्माला आलं त्यावेळेस आधी काय जन्माला आलं, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न अनेकांना भेडसावतो. तसंच आहे. या जीवनाचं उद्दिष्ट काय? तर याचं उद्दिष्ट काय आहे याचा शोध म्हणजे जीवन आहे. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल तर त्याची पहिली कंडिशन आहे, मला माहीत नाही. तुम्हाला जर पाटीवर काही लिहायचं असेल तर पहिलं काय करावं लागतं? तुम्हाला बाजारातून ज्यावेळेस पाटी मिळते त्यावेळेस कशी मिळते? हां, कोरी मिळते. मग त्याच्यावर आपण चिरखोड्या उडायला सुरुवात करतो लहान वयामध्ये. मग त्या पाटीवर तुम्हाला जर काही लिहायचं असेल तर तुम्हाला ती पाटी पहिली कोरी करावं लागेल. अगदी तसंच आहे. तुमची अंतःकरण रूपी, मनरूपी जी पाटी आहे, बुद्धिरूपी जी पाटी आहे, ती तुम्हाला काय करावी लागेल? कोरी करावी लागेल. सत्य त्याच्यावर उतरतं. सद्गुरू काय म्हणता? सत्याचा शोध म्हणजे हे मी मान्य करतो की मला काही माहीत नाही. एकदा की पाटी तुम्ही कोरी केली की त्यावर सत्य आपोआप छाप उमटतं त्याचं. मी ऐकलंय की ज्या शास्त्रज्ञांनी जगामध्ये मोठमोठे शोध लावले, मग ते गणितज्ञ असो, भौतिक शास्त्रज्ञ असो, ऊर्जेवर काम करणारे शास्त्रज्ञ असो किंवा खगोलशास्त्रज्ञ असो, त्यांनी जीवनामध्ये कधी ना कधी हे कबूल केलं. अगदी थॉमस अल्वा एडिसनने सुद्धा कबूल केलं. जेव्हा 999 वेळा प्रयोग करून झाले बल्ब बनवण्याचे, त्याची पूर्ण फॅक्टरी जळून गेली, ती सगळी प्रयोगशाळा जळून गेली. त्याची बायको आरडाओरडा करत होती, हा उड्या मारत होता, अरे वा छान झालं. मग तर म्हणे, ती अचंबित झाली, म्हणे हो तुमची लॅब जळते, तुमच्या आयुष्यभराची कमाई जळते आणि तुम्ही हसताय? तो म्हणे हो, 999 प्रकारे बल्ब बनू शकत नाही हे मला समजलंय आणि तेच जळतंय सगळं. आता कशा प्रकारे बनणार आहेत ते मला आता कळेल. माझी बुद्धी वापरून झाली सगळी. मित्रांनो, जेव्हा स्वतःची बुद्धी शरण जाते तेव्हा ही विश्व बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये उतरते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रकृती नाही आहे. म्हणजे ज्या वेळेस ही शास्त्रज्ञ मंडळी थकली, बुद्धी वापरून सगळं करून, प्रयत्न करून, सर्व मार्गाने विचार करून, तेव्हा ती थकली आणि शांत बसली. आणि त्यांना रात्री किंवा दिवसा कधीतरी अशी अचानक काहीतरी सुचलं, त्यांनी लिहून काढलं आणि त्याचं त्यांना सूत्र मिळालं. सूत्र त्यांना त्यांच्या प्रयत्नातून नाही मिळालं. प्रयत्नातून हे कळतं की मला काहीच कळत नाही. जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रामध्ये खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे जे जग मी जाणतो ते फार छोटं आहे. तुमच्यावर जर सत्य जर उमटायचं असेल तर तुम्हाला पहिलं काय करावं लागेल? हे सिद्ध करावं लागेल स्वतःला की मला काहीच माहिती नाही, मला काहीच माहिती नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बुद्धीला कस लावावं लागेल. आम्हाला भ्रम होतो की अरे मी माझ्यासारखा टॅलेंटेड नाही. हां, बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला शेतकरी भेटता, विशेष करून जे शिकलेले सवरलेले असतात, ज्यांना 20-20, 30 वर्षाचा अनुभव असतो, ते SCT फेल का होता? एवढं साधं सोपं तंत्रज्ञान आहे, याच्यामध्ये ते फेल होतं. त्याचं कारण आहे ते लकीर के फकीर असतात. त्यांनी जे पुस्तकात वाचलं, त्यांनी आत्ता पण जो अभ्यास केला, त्यांनी जे संदर्भ त्यांच्या डोक्यामध्ये बांधून ठेवले, त्या संदर्भाच्या आधारे त्यांना जगायची सवय लागली असते. कुबड्यांच्या आधारे ज्याला जगायची सवय लागली तो आपल्या पायावर कधी चालू शकत नाही. कुठलाही वकील आहे,
तो स्वतःच्या बुद्धिमत्तेवर केस लढत नाही, तो दाखले देतो, तो संदर्भ देतो. तुम्ही कुठल्याही वकिलाचं जर कधी कॅबिन जर पाहिली, त्याच्या पाठीमागे मोठी लायब्ररी असते आणि त्या प्रत्येक पुस्तकामध्ये कुठली तरी कोर्टची, सुप्रीम कोर्टची, हायकोर्टची काय असते, केस असते, पूर्ण केस स्टडी असतो. मग ज्यावेळेस तो कोर्टामध्ये केस सादर करतो त्यावेळेस त्याला नेहमी काय सादर करावं लागतं, असं असं एका कोर्टाने निकाल दिला होता आणि तो संदर्भ आहे म्हणून तुम्ही पण असा निकाल दिला पाहिजे. म्हणजे कायद्याला सुद्धा तुम्हाला संदर्भाची गरज लागते. मग ते सत्य असू शकत नाही, ती एक मान्यता आहे. जसं 100 रुपयाच्या नोटेला गव्हर्नमेंट पण म्हणतं ही 100 रुपयाची, तुम्ही पण म्हणता 100 रुपयाची, सगळा समाज म्हणतो 100 रुपयाची म्हणून ती 100 रुपयाची. तीच घेऊन तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जा, कचरा येतो. इव्हन अमेरिकेचा डॉलर तुम्ही इथं घेऊन आला तर एखादा कौतुकाने घेईल कदाचित, परंतु त्याला किंमत नाही देणार कोणी. त्या डॉलरच्या बदल्यात तुम्हाला काही मिळणार नाही. ते भले त्याची किंमत 80 रुपये असू द्या, एका डॉलरची किंमत 80 रुपये, पण मिळणार नाही तुम्हाला इथं. कारण ते छापलेलं आहे, ते त्यांच्या मान्यतेवर आधारित आहे. तसं सत्य हे मान्यतेवर आधारित नसतं. सत्य हे त्रिकाला बाधित असतं. ते कालही होतं, ते आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. मग ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिलं हे मान्य करावं लागेल की मला काही माहिती नाही. माणसं ज्यावेळेस डिग्र्या घेऊन येतात मार्केटमधून, संस्थांमधून, शिक्षण संस्थांमधून, आणि जेव्हा नोकरीच्या बाजारात उभे राहतात तेव्हा फार मोठमोठी दिवा स्वप्न बघून ते आलेले असतात. त्यांना वाटतं आता आपलं शिक्षण संपलं, आता मी सर्वज्ञ झालो. खरं तर सर्वज्ञ झालो ही कल्पनाच अज्ञानातून निर्माण होते. सर्वात मोठं अज्ञान काय आहे की मी सर्वज्ञ. भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी शून्यापेक्षाही शून्य, शून्यातून शून्य काढला तरी शून्यच राहतो, आणि मी पूर्णातून पूर्ण काढला तरी मी पूर्णच राहतो, शिल्लक राहतो. आणि आजकालच्या खगोलशास्त्रज्ञांनी हे मान्य केलंय. ब्रह्मांडांचा जेवढा शोध घ्यायला जावा तेवढे ब्रह्मांड पुढे सापडतात. अनंत आहे, अनंत आहे. अनंतचा अर्थ काय, त्याला अंतच नाही. आम्ही पूर्वी म्हणायचो ब्रह्मांड गोल आहे. ही सृष्टी किती मोठी आहे याचा काही अंत नाही आहे. मानवी बुद्धीच्या पलीकडे तिचा शोध घेतला जाऊ शकतो. मानवी बुद्धी त्याच्यासाठी फार तोकडी आहे. एखाद्याने मीटरपट्टी घेऊन आकाशाचं अंतर मोजावं, एखाद्याने 1 लिटरचं माप घेऊन समुद्र मोजायला निघावा, असं आहे. ते गमतीशीर आहे. म्हणजे कधी कधी गमतीने आम्ही म्हणतो की आईची महती जर लिहायची ठरली तर आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई करून लिहायचं म्हटलं तरी ती पुरणार नाही. हे याला आपण काय म्हणतो, एक अलंकार आहे, एक उपमा आहे. उपमा याच्याकरता दिली जाते की त्या गोष्टीचा आपण थांग पत्ता आपल्याला लागत नाही, मग एक आधार द्यावा म्हणून आपण उपमा देतो. जे तुम्हाला ज्ञात आहे त्याच्या आधारे अज्ञाताचा संदर्भ देणे त्याला उपमा असं म्हणतात. आणि मग आज सत्याची उपमा जर आम्हाला घ्यायची असेल तर आम्ही स्वतःला त्यासाठी पात्र बनवायला लागेल. ते तुमच्यामध्ये उमटलं तरच तुम्हाला कळेल. दुसरा तुम्हाला सत्य जाणून देऊ शकत नाही. स्वयं अनुभूती जी आहे ती सत्य आहे. आणि आम्हाला लहानपणापासून स्वतःच्या निर्मितीवर जगायची सवयच नाही आहे. आम्ही जे काही धारणा तयार करतो त्या सगळ्या बाहेरून येतात आणि आमचा दृष्टिकोनसुद्धा पूर्वग्रह दूषित असतो. त्याच्यामुळे आम्हाला जे दिसतं ते तसं असतंच असं नाही आहे. ज्यावेळेस मी शिक्षक होतो तेव्हा शुक्रवारी तमाशा असायचा शाळेच्या ग्राउंडवरती, आणि सकाळी शनिवारी सकाळी शाळा असायची. रात्री तमाशामध्ये ज्या नृत्यांगना ज्या सुंदरी नृत्य करायच्या
ज्यावेळेस सकाळी आम्ही शाळेमध्ये जायचो त्या आंघोळीला किंवा त्या बाहेर नैसर्गिक विधीसाठी निघालेल्या असायचे, आवरासावर करत असायचे. प्रश्न पडायचा नेमकी काल होते त्या कुठे गेले, त्या ह्याच होत्या का? म्हणजे आमचं सत्य असं आहे, बेगडी आहे, नटवलेलं आहे, थटवलेलं आहे. पूर्वीच्या काळी तमाशापर्यंत ही गोष्ट मर्यादित होती, आता रोज तमाशा आहे. तुम्ही बाहेरच्या समाजामध्ये फिरलात तर तुम्हाला ओरिजिनल सौंदर्य पाहायला मिळेल, हे तुमचं नशीब समजायचं. ही का परिस्थिती आहे? कारण आम्ही आणखीन कुठे चाललो? जीवनाच्या पाखंडतेकडे चाललो, दिखाव्याकडे. आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय असतो? खरं खुरं जगणं तर बाजूलाच राहिलं, सत्य तर फार लांब राहिलं. पण आम्ही काहीतरी ढोंग तयार करतो, एक चेहरा तयार करतो. मग कसं उमटणार ते सत्य आमच्यामध्ये? आम्हाला कसं कळणार जीवनाचं रहस्य? कसा आम्हाला मार्ग सापडणार आणि कसा ते आम्ही जीवनाचा आनंद घेणार? कारण जोपर्यंत तुम्ही सत्य जीवन जगत नाही तोपर्यंत तुमचं चित्त आनंदामध्ये कधी डुबू शकत नाही. तुम्हाला हवा आहे आनंद, पण भागवतोय आपण सुखामध्ये. आम्हाला प्रत्येकाला काय हवं आहे? आनंद हवा आहे. आम्हाला ओरिजिनल ज्यूस पाहिजे हो, पण आम्ही फ्लेवरवर समाधान मानतो. मार्केटमध्ये गेल्यावर संत्र्याच्या ज्यूस खाली तुम्हाला फ्लेवर जास्त पाजला जातो, आर्टिफिशियल फ्लेवर. वुडनची फर्निचर म्हणून तुमच्या हातामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसचं रंग दिलेलं फर्निचर तुमच्या हातामध्ये सोपवलं जातं. आम्ही ते आवडीने आणतो. जेव्हा घरी आल्यावर त्याच्या खपल्या उडतात तेव्हा आपल्याला कळतं सत्य काय, खरं काय. मग हे भ्रामक जग आम्ही निर्माण करतोय. काल परवा तर जेव्हा आम्ही प्रवास करत होतो विजिटला, तेव्हा तर मी असं पाहिलं, एका ठिकाणी एखाद्या चित्रपटाचा स्टुडिओ कसा उभा अशा प्रकारे तिथं सगळं सेटअप उभा केला होता. म्हटलं इथं कुठल्या सिनेमाची किंवा सिरियलची शूटिंग चालू आहे? तर असं समजलं एका श्रीमंत घरातलं लग्न आहे. म्हणजे काय? सिनेमामध्ये वापरले जाणारे सेट आता लोक लग्नात वापरायला लागले. सिनेमात वापरले जाणारे व्हॅनिटी व्हॅन लग्नात वापरायला लागले. सिनेमात वापरणारे मेकअप लोक आता लग्नात वापरायला लागले. काही दिवसांनी जीवनाचा सिनेमा नाही झाला म्हणजे बरोबर. म्हणजे लोक कुठे चालले? आभासी दुनियाकडे चालले. आणि आभासी दुनियाकडे जाणारा समाज हा सत्यापासून दूर दूर जाणार आणि तो आनंदापासून वंचित राहणार. आणि जेव्हा तुम्ही आनंदापासून वंचित राहणार तेव्हा तुम्ही जीवनापासून बोर होणार, निराश होणार. तुम्हाला फार लवकर कंटाळा येणार. तुम्ही जीवनाचा आनंदच घेऊ शकत नाही सर. एक लक्षात ठेवा, हल्ली लहान मुलं दूध नको म्हणतात, डॉक्टरसुद्धा म्हणतात दूध पिऊ नका. कारण त्यांना माहिती आहे ओरिजिनल दूध राहिलेलं नाही. जरी आपण एखाद्या गाईचं दूध घेतलं तर ते संकरित गाईचं दूध आहे. संकरित गाईचं दूध काय आणि डुप्लिकेट दूध काय, दोघांमध्ये फरक लॅबमध्ये सुद्धा शोधला जाऊ शकत नाही. कारण जनावराच्या पोटातून डुप्लिकेट दूध काढण्याची परंपरा आणि पद्धती आज विकसित केली मानवाने. फक्त उद्दिष्ट काय? पैसा. पण त्यातून आरोग्य तीळमात्र मिळत नाही. ते दिसायला दूध आहे, त्याची रासायनिक लक्षणं दुधासारखी आहे, पण त्याची पौष्टिक मूल्य जी आहे ती बिलकुलही त्या दुधाशी कुठेही मेळ खात नाही. त्याचं प्राकृतिक स्वरूप ते केव्हाच गमावून बसलेलं आहे. म्हणजे आज मानवाने एकमेकाला कसं फसवायचं याच्यासाठी विज्ञानाचा तर पुरेपूर वापर केला आहे. तुम्ही मला फसवता, मी तुम्हाला फसवतो, कारण आम्ही सत्यापासून दूर गेलो. बघा, एक जनरली ज्याला मुलबाळ नसतं किंवा मुलं नसतात त्यांचा प्रतिष्ठेमध्ये आणि पैशामध्ये फार जीव असतो असं म्हणतात. जे मानसशास्त्रज्ञ ते असं म्हणतात की ज्याला पुढे संतान नाही, वारसदार नाही,
त्या माणसांची ती जी कमतरता असते ती कमतरता ते पैशाच्या मस्तीमधून आणि प्रतिष्ठेमधून मिळवण्याचा प्रयत्न करतात. ती रिकामी जागा भरून काढण्याचा प्रयत्न करतात. मग माणसं जेव्हा सत्य आनंदापासून दूर जातात तर अशी माणसं आपला खोटारडेपणाची जी जागा आहे ती भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या लढवतात, मुखवटे धारण करतात. मग असं म्हणतो आपण की खोटं नेहमी सत्याचे कपडे घालून सगळी का धिंगाणा नाचवतं. एकदा काय झालं, जो रंगारी असतो कपड्यांना रंग देणारा, त्याने एकदा कपड्यांना रंग देण्यासाठी निळा रंग बनवून ठेवला आणि एक लांडगा चुकून त्याच्यामध्ये उडी मारून पडला. आता तो निळा झाला पूर्ण. तुम्हाला माहिती जंगलामध्ये कुठलाच प्राणी नाही निळा. हा जेव्हा बाहेर पडला तर याला सगळे घाबरायला लागले, म्हणजे नवीन प्राणी आला. सगळे त्याला, अगदी सिंहसुद्धा घाबरायला लागला, वाघसुद्धा घाबरायला लागले. आणि मग त्याने सगळीकडे रुबाब करायला सुरुवात केली, सगळ्यांना आदेश द्यायला सुरुवात केली, चला रे शिकार करून आणा माझ्यासाठी. वाघ सिंह शिकार करून आणायची, तो शिक्षा द्यायचा. सगळे वैतागले याच्या आडबंग कारभाराला, कारण याच्या मनामध्ये कधी काय लहर येईल आणि कधी काय करायला सांगेल काही माहीत नाही. रंगामुळे सगळे घाबरायचे. आणि अचानक एकदा अशीच वाघांबरोबर सभा बसलेली होती आणि पाऊस आला जोराचा. एवढा पाऊस आला का त्याचा अख्खी निळ निघून गेली, अंगाची रंग निघून गेला आणि ओरिजिनल लांडगा दिसायला लागला. पुढचं तुम्हाला काही सांगायची गरज नसेल. असं आहे हे आजचं जे जीवन आहे ना माणसाचं, जोपर्यंत तो झाकलेला आहे तोपर्यंत तो राजा आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे ना, आम्हाला जर सत्याकडं जायचं आहे, सत्याचा शोध घ्यायचा आहे, तर पहिला आम्हाला स्वतःची पाठी कोरी करावं लागेल. अहंकाराची पाठी पहिली कोरी करावं लागेल. मी काय शिकलो, मला काय ज्ञान आहे, अरे ते काहीच नाही बाबा. खरं ज्ञान तर बाहेर आहे, अनंत आहे. आणि ते ज्ञान जर उतरायचं असेल तर तुला पहिलं रिकामं व्हावं लागेल. एक तर तुझं भांडं तरी केवढं, त्यात तो भरतो तरी काय काय कचरा. हां बरं, तुला साफ पण करता येत नाही. सर्वात मोठी समस्या आहे, डिलीट नाही होत. काही काही जणांच्या फाईली अशा होतात की ते डिलीटच नाही होत. डिलीट नाही झाल्यावर समस्या काय आहे? समस्या ही आहे की लिमिटेड मेमरी असते ती ब्लॉक होऊन जाते. म्हणजे मेमरी कार्ड भरलेलं पण आहे, रिकामं करायला लावा तर रिकामं होत नाही, आहे त्याचा वापर होत नाही, रिकामं होत नाही आणि मग नवीन मेमरी टाकता येत नाही. आज प्रत्येकाच्या मेंदूचं असंच झालं आहे. मागचं जे आहे ना डोक्यात घुसलेलं ते डिलीटच नाही होत, ते पुन्हा पुन्हा आठवतं. जे समोर आहे त्याचा आनंद मिळत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण पहिले आपली पाठी कोरी केली पाहिजे. हे स्वीकारलं पाहिजे की मला माहीत नाही, तरच तुम्ही सत्याच्या कुठेतरी जवळ जाल. का बरं सत्य पाहिजे आम्हाला? कारण सत्यामध्येच आनंद लपलेला आहे, माहितीमध्ये सुख लपलेलं आहे आणि ज्ञानामध्ये आनंद लपलेला आहे. आणि म्हणून ते जर तुमच्यावर छापून द्यायचं असेल तर पहिलं कोरं करा. आपण जर वाढायला असतो बघा, लहान होतो आपण, म्हणजे अजूनही तुम्हाला पाहायला भेटतं. काही काही लोक फार गमतीशीर असतात. प्लेट असते आणि बाहेर कुठेतरी असं अन्नदान करत असतं. आता उपवास वगैरे असतं बघा, तुम्हाला माहिती आहे कुंभमेळ्याच्या वेळेस सुरुवात होईल किंवा आता पण एकादशीला लोक खिचडी वाटतात. तुमच्या प्लेटमध्ये ऑलरेडी खिचडी भरलेली आहे तरी पण पुढं करतो अजून द्या. तो म्हणतो तेवढी खाय ना. तो वाढणारा काय म्हणतो, तो फुकट वाटतोय तरी पण तो काय म्हणतो तेवढी खा, कारण भीती आहे संपती का काय. हां इकडं जागा संपली, तू तिकडची कशाला वाट बघतो. आपल्याकडे ज्यावेळेस एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा त्या दिवशी रात्री पिठाचा असा एक
सपाट एक भाग तयार करतात, असा ढीग तयार करतात आणि त्याला वरती सपाट भांड्याने पूर्णपणे सपाट करतात आणि त्याच्यावरती एक परात उलटी टाकून त्याच्यावर दिवा लावतात आणि जो नदीवरून जो दगड आणला तुम्ही मौत झाल्यानंतर तो दगड तिथे ठेवतात. आता बघा, आपल्याकडे जसं फॉरेन्सिक तपासणीसाठी जिथे एखादा गुन्हा घडला त्या गुन्ह्याच्या ठिकाणच्या वस्तू नेल्या जातात आणि त्या अगदी पर केस जरी असला तरी त्याच्यावरून DNA चा शोध लावला जातो, हा केस कोणाचा आहे. बघा, एवढ्या 700-800 करोड लोकांमध्ये एक केससुद्धा तुम्हाला ओळखायला पुरेसा आहे. हां, ही प्रकृती किती किती व्हर्सटाईल आहे, किती सूक्ष्म आहे. तर त्या वस्तूंच्या आधारे तुमचा शोध लावला जाऊ शकतो. तर आमच्या परंपरेमध्ये हे हजारो वर्षापासून आहे. त्यासाठी कुठे लॅब नव्हत्या, त्यासाठी कुठे संशोधन झाली नाही. मग ते परंपरेमध्ये सामान्य माणसं घरामध्ये सुद्धा हा प्रयोग करू शकतात. एवढा सोपा प्रयोग आहे. अगदी ज्याला काही कळत नाही, ज्ञान नाही, शिकलेलं नाही, तो पण करू शकतो. आता हे मान्यता नाही आहे, हे मी स्वतः अनुभवलेले म्हणून सांगतो. जेव्हा आमची आई गेली तेव्हा रात्री हा प्रयोग आम्ही केला. मी स्वतः आवर्जून त्यात लक्ष घातलं आणि त्याचं मी शूटिंगसुद्धा काढलं. सकाळच्या वेळी जेव्हा आम्ही ते उचकलं तर त्याच्यावरती गौरी गणपती असतात ना, त्यांचं पूर्ण कडेला असा छाप उमटलेला होता, पूर्णच्या पूर्ण जसाच्या तसा. आणि तिचा जो मृत्यू आहे आईचा, तो नेमकी गौरी गणपती स्थापना होती त्या दिवशी झाला आणि अंत्यविधी हा गौरी विसर्जनाच्या दिवशी झाला. ते तसेच्या तशाच गौरी त्याच्यावर उमटलेल्या होत्या. मग ते असं म्हणतात की पुढचा जन्म कुठे गेला त्याच्या पाऊलखुणा त्याच्यावर उमटतात, असं एक मान्यता आहे. मग पक्षाचा जन्म आहे, काही लोकांचे पक्षाचे पाय उमटतात, काही लोकांचे जनावराचे उमटतात, काही लोकांचे माणसाचे उमटतात. मला सांगायचं काय यातून, तो छाप तिथे कधी उमटेल, जर तुम्ही ते पीठ सपाट करून ठेवलं, कोरं करून ठेवलं तर ते सत्य उमटतं तिथे. ही प्रकृती उमटवते. आजपर्यंत तपास नाही लागलेला काय हे कसं होतं. मला अगोदर आपला वैज्ञानिक किडा असतो ना डोक्यामध्ये, मला अगोदर असं वाटलं की एखादा किडा तर नाही फिरला तिथे, असा रात्रीतून एखादा किडा फिरला असेल ना, हां आहे की नाही. पण तो किडा एंट्री करायचा आणि आऊट करायचं काही जागा तर पाहिजे ना. काय बॅक्टेरिया वगैरे तर काही करू शकत नाही असं. म्हणजे काही काही गोष्टींना विज्ञानाचं उत्तर नाही. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला असं सांगता की तुम्हाला जर खरोखर जर जाणायचं असेल ना सत्य काय आहे जीवनाचं, मेल्यावर तर कळणारच आहे. जिवंतपणे ठरवा, शोधा सत्य काय आहे. तुम्हाला अनुभवायचं असेल ना तर पहिली तुमची पाठी कोरी करा आणि आता पण त्याच्यात साठवलं ना ते सर्व बाजूला सारा, जागा करा सत्यासाठी. तुमचं अंतःकरणची पाठी आहे ना ती कोरी करा, सत्य आपोआप उमटतं. बरोबर आहे. आणि जे आपोआप उमटतं तेच सत्य असतं. जे आपण करतो ते छेडछाड असते, हे लक्षात ठेवा. जे जे आपण करतो ते कर्म आहे, कारण कर्ताभाव पाठीमागे. आणि जे प्रकृती आपल्याकडून करून घेते तो धर्म आहे. आणि प्रकृतीला तुमच्याकडून करून घेऊ द्या, तुमच्या हातातून धर्मच होणार. कर्म करू नका. कर्म करून करूनच कर्माचा बोजा कर्जासारखा आमच्या डोक्यावर आहे, अनंत जन्माचा कर्जाचा बोजा. एक कर्ज फेडण्यासाठी एक जन्म आहे रे बाबांनो. तुम्हाला माहिती आहे, जर तुमचं ह्या जन्माचं कर्ज जर फिटलं तुमचं, तो तुमचं खातं लगेच बंद. सद्गुरू असं म्हणतात, तुमचा कर्माचा ढाचा तुमची जी काही प्रारब्ध आहे, आमचं प्रारब्ध म्हणजे या जन्मासाठीचं खर्च करावयाचं कर्म, आणि संचित म्हणजे तुमचं आत्तापर्यंत अनंत जन्माचं सगळं एकत्रित झालेलं कर्म. तर संचित तुमचं वेगळं आहे आणि प्रारब्ध वेगळं आहे. मग प्रारब्ध कर्म तुमचं जर संपून टाकलं तर तुम्ही निरोगी असले तरी उद्या मरून जाल. कारण तुमच्या जगण्याचा मेन पाया काय आहे,
तुमचं प्रारब्ध कर्म आहे ते भोगण्यासाठी तुम्ही जन्माला. काही माणसं बघा, काही कारण नसतो, काहीच कारण नाही, काहीच घडलेलं नाही, सहज मरतात तरुणपणी. जेव्हा आई गेली त्यावेळेस सगळ्यांना फार दुःख झालं, मला पण झालं. परंतु मला हे अस्पष्ट का होईना कळत होतं की तिचे भोग काय झाले, संपले. कारण ती ज्यावेळेस गेली त्यावेळेस ती खूप आनंदी होती. तेवढी आनंदी याच्यापूर्वी कधी नव्हती, तेवढी समजदार याच्यापूर्वी कधी नव्हती. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्यासमोर काही लोकांना मरताना पाहिलं जवळच्या, त्या सगळ्या लोकांचा मी ज्यावेळेस अभ्यास केला, त्यांचं आकलन बघितलं, तेव्हा मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की त्यांना जगवण्याचा कुठलाच पर्यायच नव्हता. ते ठरलेलं आहे. तसं तुमचं आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे. ज्या दिवशी तुमचं प्रारब्ध कर्म संपलं, तुमचा विषय संपला. तुम्ही परत नवीन जन्म तुमचा, हे खातं क्लोज करून नवीन खातं फेडा. तुम्ही ते गेममध्ये पाहिलं असेल ना, ही टास्क पूर्ण झाली का दुसरी टास्क, ते रियालिटी शो आहे ना सगळे बिग बॉस सारखे, त्याच्यामध्ये टास्क देतात ना, एका टास्कसाठी एक एपिसोड असतो. तसं आहे हा एक प्रारब्ध टास्क आहे, ती एक एपिसोड आहे तुमचा. टास्क संपली, एपिसोड खतम. मग सत्य खऱ्या अर्थाने जर जाणायचं असेल, जसं मी तुम्हाला आता सांगतोय की अरे सरांना एवढं कसं कळतं, हे तुम्हाला पण कळू शकतं. हे कुठे पुस्तकात लिहिलेलं नाही आहे आणि हे कळण्यासाठी तुम्हाला स्वतःला रिकामं व्हावं लागेल. ही प्रकृती तुमच्यामध्ये उतरते आणि तुम्हाला जीवनामध्ये असं सत्य कळतं की तुम्हाला जीवनात काय करायचं आहे पुढे आणि कशाकरता जगायचं आहे आणि काय करायला पाहिजे आणि कशात माझा आनंद लपलेला आहे ते तुम्ही करायला लागाल आणि तिथून पुढे तुमचं जीवन एकदम सुंदर होऊन जाईल. काही काही लोकांना भीती वाटते की बाबा चला, मला जर पुढे समजा मला कळलं की माझं जीवन कशासाठी आहे, माझं सगळं जर मी मुक्त झालो तर मग मी संन्यास घेईल आणि मग मी साधू होईल, मग मला हे भोग कशी भोगायला मिळतील जीवनाचे, प्रश्न पडतो काहींना. मलाही पडायचा. का रे, जर सगळे म्हणतात हे जीवन मिथ्या आहे, संसार माया आहे, हे आहे ते आहे, भोग नको, वासना नको, मग जगायचं कशाला? हां का हो सर? अरे पोट दिलंय ते खायची इच्छा होणार ना, जीभ दिली ते चव तर पाहिजे ना, डोळे दिले तर सौंदर्य तर पाहणारच ना. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, लहान मूल अबोध असतं, त्याच्यापुढे तुम्ही 100 रुपयाची नोट ठेवा, 1000 रुपयाची ठेवा, 500ची ठेवा, त्याला काही फरक कळतो का? नाही. तसं आमचं जीवन अबोध आहे. ते त्या कंडिशनमध्ये सुद्धा पैशाचा वापर करू शकत नाही का? तुम्ही लहान मुलाला 100 रुपयाची नोट दिली, ते बाजारात गेलं, त्याला 100 रुपयाची वस्तू मिळणार की नाही मिळणार? हॅलो, मिळणार की नाही मिळणार? मिळणार. पण तो 100 रुपयाचा एकच बिस्किट पोळा आणील. हॅलो, ही मोठी समस्या आहे. तसं आहे तुमचं. तुम्ही आताही जीवनाचा आनंद घेताय, सुख घेताय, परंतु तुम्ही 100 रुपयाच्या बदल्यामध्ये 5 रुपयाचा एक बिस्किटचा पोळा घेऊन राहिले. हॅलो, म्हणून तुम्ही जर बोध तुम्हाला प्राप्त झाला, सत्य कळायला लागलं, तर तुम्ही 100 रुपयाची वस्तूच घ्याल 100 रुपयाच्या बदल्यात. जीवनाचा खरा आनंद घ्याल. आता तुम्ही फक्त कल्पनेमध्ये आनंद घेता, तुम्ही फक्त सुख भोगता, नंतर दुःख भोगता. तुम्ही एका चक्रामध्ये आहात. त्या चक्रातून बाहेर पडा आणि जीवनाचा आनंद घ्या. धन्यवाद.